डिसेंबरचा हप्ता भेटला नाही का? किंवा तुम्ही ई-के-वाय-सी करताना तिथे वेबसाईटवर चूक केली. त्यामुळे तुम्हालाही ते आता वाटते, की बुवा आम्हाला आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे तो हप्ता भेटणार नाही किंवा आम्ही अपात्र होऊ. तर आता कुठलंही टेन्शन घ्यायचं काम नाही. तुम्ही ई-के-वाय-सीमध्ये जरी चूक केली असेल, तर तुम्हाला पुन्हा एकदा नावात चान्स देण्यात येणार आहे. तुम्ही हा चान्स फक्त मिस करू नका. मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही आता कुठेही जाऊन ई-के-वाय-सी करायची आहे. त्यामध्ये काय-काय करायचं आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ती प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला लगेच 2-4 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे, तो हप्ता इथे भेटून जाणार आहे आणि त्यानंतर पुढचे येणारे जे हप्ते आहे ना, हे सुरळीतपणे तुमच्या अकाउंटमध्ये इथे जमा होणार आहे. तरी व्हिडिओ खूपच इम्पोर्टंट असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झालाय का? ई-के-वाय-सी चूक झाली, ती कशी दुरुस्त करायची? पुन्हा मिळू शकते चान्स. बघा, जर तुमच्या इथे ई-के-वाय-सी करताना चूक झाली, तर तुम्हाला पुन्हा एकदा चान्स भेटणार आहे. तो चान्स कसा भेटणार आहे, कुठे काय करायचं, सगळं माहिती आपण इथे बघणार आहोत. बघा, ई-के-वाय-सीमध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे लाडकी बहीण योजनेतून हजारो महिला ज्या आहे ना, ह्या अपात्र ठरल्या होत्या. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून ₹1,500 जो हप्ता आहे ना, हा असंख्य लाडक्या बहिणी इथे बंद झालेला होता आणि त्यामुळे काय झालं, की बहिणी संतप्त झालेल्या होत्या. याविषयी आता राज्यमंत्री पंकज भोयर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सीची जी प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया करताना अनेकांकडून इथे चुकीची माहिती भरली गेली. त्यामुळे काहींचे जे हप्ते ना, हे बंद झाले आहे आणि ही चूक दुरुस्त करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे ना, ही चूक झाल्यामुळे तो हप्ता आपल्याला भेटला नव्हता. त्यांना तो आता लवकरच इथे हप्ता जो आहे तो भेटणार आहे, असं आश्वासन यावेळी माननीय मंत्री महोदयांनी दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी भरताना चूक झाल्यास काय करायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो आहे ना, तोही त्याला लिहिला आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविकांजवळ आधार कार्डची झेरॉक्स आणि संपर्क जमा करायचा आहे. आता जी आपली ई-के-वाय-सी आहे ना, ही आता ऑनलाईन न होता इथे ऑफलाईन होणार आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकाकडून इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि तुमचा जो लिंक मोबाईल असेल ना आधार कार्डला, हा त्यांच्याकडे द्यायचा आहे. त्यानंतर त्यानंतर ज्या अंगणवाडी सेविका आहे ना, हे त्याची पडताळणी करणार आहे. पडताळणी केल्यानंतर लाडकी बहिणीचा जो लाभ आहे ना, हा पूर्वतर होणार आहे. फक्त तुम्हाला इथे एक ध्यानात ठेवायचं आहे. तुमचं जे आधार कार्ड आहे ना, हे तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असणे महत्त्वाचे आहे. हे ध्यानात ठेवणे आपल्याला इथे महत्त्वाचं आहे. तरी हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.